आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. ठीक आहे, आपण म्हणाल तसेच होईल देवगुरु. आता प्रजाजन राजकुमाराच्या निकट दर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. चला जाऊया. थांबा, महाराज एकांतात आहेत. कोणाचंही आत प्रवेश करण्याची परवानगी नाही. नाही महाराज, दशाननांना मला या क्षणीच भेटायचे आहे. कृपया मला आत जाऊ द्यावे. हे संभव नाही. कोण आहे? काय चालले आहे तिकडे? महाराज, कोणीतरी घायाळ व्यक्ती आपली भेट व्हावी म्हणून द्वारावर प्रतीक्षा करतो आहे. कोण आहे तो? त्याला आत पाठवा. त्रिलोकाधिपती दशाननांचा विजय असो. हा काय वेश आहे? कोण आहेस तू? काय? माझे आराध्य आपण आहात. आपणच मला ओळखले नाहीत महाराज. याचा अर्थ माझा देह, माझे मुख किती वक्र दिसत असेल. महाराज, मी कालनेमी. काय? कालनेमी? लंकाधिपती, त्या मरकट बालकास पकडून हातपाय बांधून आपल्या चरणांवर आणून ठेवेन असे ठरवले होते. परंतु त्या वायुदेवाने मध्येच प्रवेश केला. पहा, माझी काय अवस्था करून ठेवली आहे महाराज. मृत वानरास प्राणदान दिले आहे. याचा अर्थ देव देवतागण माझ्या विरोधात एखादे षडयंत्र नक्कीच रचत आहे. आणि त्याचे प्रमाण आहे हे मरकट बालक. आतापर्यंत मी त्याची गंभीरतेने गणनाच केली नव्हती. आता यापुढे कथा काही वेगळी असावयास हवी. आता आणखी उशीर करावयास नको. हीच योग्य वेळ आहे. माझ्या विरुद्ध षडयंत्र रचणाऱ्या देवतांना धडा मला शिकवावाच लागेल. पण त्यापूर्वी त्या मरकट बालकास यमलोकात धाडावयास हवे.
कुठे चालला आहेस? त्या मरकटाचा अंत करायला. त्याला त्याच अंधकाराच्या साम्राज्यात परत धाडायला. मला अडवू नका मातोश्री. पुत्रा रावणा, आवेशात येऊ नकोस. कधी कधी थंड जलही थंड करूनच प्यावे लागते. क्रोध होणारे कार्य बिघडवून टाकतो. कार्यसिद्धी करिता बुद्धी शांत स्थिर असणे आवश्यक आहे. तुझ्या शक्तीने यक्ष, गंधर्व, किन्नर, स्त्री पुरुषच काय, देवाधिदेव देवताही भयभीत होतात. हे भयच, या भयानेच तुला त्रिलोकाधिपतीचे पद मिळवून दिले आहे. असे असताना तू एका सामान्य मरकट शिशूस मारण्याकरता प्रयाण करीत आहेस. या विश्वात तुझे भय, सन्मान, गौरव सगळं कमी होऊन जाईल. एका मरकट शिशूस भयभीत होऊन रावणाने त्याला मारले सांगून सर्व पृथ्वीवासी चेष्टा करतील. आणि मग त्यानंतर पृथ्वी तलावर तुझे भय, तुझा वचक राहणार नाही. पुत्रा रावणा, एका विषयाचे नीट स्मरण करून ठेव. त्या बालकाच्या मागे जे आहेत ते देवताच आहेत पुत्रा. त्या वानराचा तूच सामना करावास अशी परिस्थिती निर्माण करून तुझ्या श्रेष्ठत्वास, गौरवास बाधा आणण्याचा त्यांचा प्रयास आहे पुत्रा. त्या वानराचा तूच सामना करावास अशी परिस्थिती निर्माण करून तुझ्या श्रेष्ठत्वास, गौरवास बाधा आणण्याचा त्यांचा प्रयास आहे पुत्रा. हे शक्य आहे. हे शक्य आहे. आपण मला योग्य तोच सल्ला दिला आहे मातोश्री. भूतकाळातील सर्व घटनांचे स्मरण ठेवून शांत बुद्धीने पाऊल टाक दशानना. आपला सल्ला अतिशय योग्य आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे कोणताही विचार इतका सरळ नाही. देवतांनी त्यास पुनर्जीवित का केले? त्याने वर प्राप्त केला आहे का? कोणत्या शक्ती आणि त्या शक्तींचा वापर तो केव्हा करेल? त्यामागील उद्देश्य काय आहे? हे सर्व आपणास जाणून घ्यावयास हवे, समजून घ्यावयास हवे. आता तू योग्य दिशेने चिंतन करत आहेस पुत्रा. तू लंकाधिपती, त्रिलोकाधिपती दशानन रावण बनून विचार करण्यापेक्षा महाज्ञानी रावण बनून विचार करतो आहेस. तुझ्यासारखा बलशाली माझा पुत्र आहे हे सांगताना मला आनंद आणि अभिमान वाटतो.
रूपी तितिरी. संकटमोचन पवनपुत्र हनुमानांचा विजय असो. संकटमोचन पवनपुत्र हनुमानांचा विजय असो. संकटमोचन पवनपुत्र हनुमानांचा विजय असो. पाहिलत सारे उगीच ह्याचा जय जयकार करत आहेत. या सर्वांना काय झालं आहे? पाहायला आपल्या इतकाही सुंदर नाही. जन्मल्यापासून काही दिवसातच इतका मोठा झाला हा. माझ्यासोबत या. पहा पहा किती अहंकाराने पाहतोय ते. जी फळं मला खडा करीता होती ती बघा कसं चोरून स्वतःच खातोय. वरून त्याचा जय जयकारही होतोय. आपल्यात कोणासही बुद्धीच नाही. आणि शोकांतिका बघा तरी आमच्या मातांचाही आता तर सगळ्यात लाडका झाला आहे. असंच सुरू राहिलं ना तर त्याला दत्तक पुत्रही बनवतील आणि आपल्याला अनंत करतील. कळतंय ना तुम्हाला मित्रांनो? त्यापूर्वी आपल्याला त्याच्या अहंकाराचे खंडन करावे लागेल. जमिनीवर झोपवून हातपाय तोडले पाहिजेत. तेव्हा कुठे आपले काय सामर्थ्य आहे हे राजकुमारात चांगलेच कळेल आणि या लोकांसही समजेल. या तर मग सगळे हात मिळवणी करूया. काय झाले? हा काय झाले? हा, मला पाहून घाबरून का पळत आहात? मी इतका भयंकर दिसतो आहे का?
तितिरी, माझे महाराज लंकाधिपती बोलवत आहेत. आज तुझे भाग्य चांगले आहे. आज लंकाधिपतींमुळे तू वाचलायस. चल जा. जा. माते, हे लाडू इतर फळांप्रमाणेच झाडावर उगवतात का? नाही पुत्रा, हे लाडू झाडा झुडपांवर उगवले असते तर मी माझ्या हातांनी तुला भरवले असते. आणि हा आहार पदार्थांनी तयार केलेला आहे बाळा. तुझा अजून अन्न ग्रहण संस्कार झालेला नाही आणि म्हणूनच तू हे नाही खाऊ शकत पुत्रा. केवळ दूध आणि फळच खावी लागतील. हा, मला माहित आहे माते, असंच विचारलं तुला. खरं सांगायचं तर हे सर्व लाडू अन्नपदार्थांपासून बनवलेली व्यंजने मला ग्रहण करण्याची आवडच नाही, इच्छाच नाही. दूध आणि फळेच ग्रहण करण्याची माझी इच्छा आहे. माते, आता तू भोजन सेवन कर. मलाही अन्न पक्वान्न भोजन सेवन करण्याची इच्छाच नाही. केसरी नंदनाचा अन्नप्राशन संस्कार होईपर्यंत दूध आणि फळच ग्रहण करेन. बाळा, हे खा. हे खूप गोड आहे बाळा. तुला निश्चित आवडेल. हो माते, तू म्हणाल्याप्रमाणे हे फळ खूपच रुचकर आहे. सर्वजण ऐका.
मला भोजन ग्रहण करण्याची इच्छा नाही. इथे ठेवलेले अन्न पदार्थ बाहेर घेऊन जा आणि इथे दूध आणून ठेवा. हे माझ्या परमेश्वरा, महाराजा, आज्ञा असावी. मी कोणते कार्य करावयाचे आहे? तित्तिरे, तू आता सुमेरू राज्यात जा. कोणतेही रूप धारण करून त्या महालातल्या लोकांमध्ये मिसळून जा. तिथे तो राजा केसरी आणि त्याच्या पुत्रावर दृष्टी ठेव. त्याच्यात कोणती शक्ती लपली आहे, देवतांकडून त्याला कोणकोणते वर प्राप्त झाले आहेत याची गुप्तपणे माहिती काढ. एकदा त्याने दिलेल्या झोक्याने दूर जाऊन पडलो होतो. इतकी शक्ती त्याच्यात कुठून आली? सूर्यास फळ समजून अवकाशात झेप घेऊन सूर्यासच गेले होते असं ऐकलंय. माझ्या मातेने सांगितलं. मला वाटतं की लोक जे काही बोलत आहेत ते सत्य नाही. माझी माता राजकुमारामुळेच प्रभावित झाली आहे इतकेच. त्याच्या एका शौर्यामुळे अशा भाकड कथा रचल्या जात आहेत. माझा विचार तर काही वेगळाच आहे. तो आपल्याप्रमाणे सर्वसामान्य नाहीये. कुठल्या मंत्रशक्तीने भूतपिशाचांना वश करण्याकरिता एखादा खेळ खेळत असेल. त्यानेच ही शक्ती आली असेल. हो, असेच असेल.